नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल नंबर 21 पासून पाहणार आहोत. तर पाहूयात. एक्झाम्पल नंबर 21. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द लाइन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड हॅव्हिंग स्लोप्स 1 and -1. हे आपल्याला गिवन आहे. जॉइंट इक्वेशन फाइंड आउट करायचे आहे. लाइन पासिंग थ्रू द ओरिजिन आहेत आणि त्यांचा स्लोप 1 and -1 आहे. हिअर गिवन the lines passing through the origin and having slopes 1 and -1. Here let m1 is equal to 1 and m2 is equal to -1 be the slope of lines. Here using equation of lines passing through origin are y is equal to m1x and y is equal to m2x. m1 that is the slope of a line, first line. m2 slope of second line. Here m1 is equal to 1 value आहे, m2 is equal to -1 value आहे. या दोन्ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करूया. here y is equal to m1 that is the 1 means here x, second m2 value -1 means y is equal to -x. याला रिअरेंज करूया थोडं. x minus y is equal to 0. सेकंड इक्वेशन पण रिअरेंज करूया. x plus y is equal to 0. दोन्ही लाईन 0 साठी रिअरेंज केलेत. या y ला राईट हँड साईडला शिफ्ट करा म्हणजे x minus y is equal to 0 होईल आणि हा जो काय -x आहे त्याला लेफ्टला शिफ्ट करा म्हणजे x plus y is equal to 0. म्हणजे आपल्याला इथे दोन लाईन्स मिळाल्यात. एक लाइन है x minus y is equal to 0 आणि सेकंड लाइन है x plus y is equal to 0. आता यानंतर जॉइंट इक्वेशन फाइंड आउट करायचे. नाव जॉइंट इक्वेशन ऑफ लाइन्स इज, जॉइंट इक्वेशन म्हणजे या दोन लाईनचं मल्टिप्लिकेशन x minus y आणि x plus y. देयरफॉर x minus y into x plus y is equal to 0. यामध्ये पण एक फॉर्म्युला यूज करता येईल a minus b a plus b that is a square minus b square. जैसे simplification in x square minus y square is equal to 0. And now this is the required joint equation, which is required equation or joint equation. यामध्ये एक फॉर्म्युला यूज केला आहे. तो फॉर्म्युला म्हणजे a minus b into a plus b. याचं सिम्प्लिफिकेशन येतं a square minus b square. Now this is the required solution. Next example, example number 22. Here find the Cartesian coordinates of the point whose polar coordinates are 2 and π/4. सुरुवातीला given information. Here given polar coordinate दिलेले. Polar coordinates is equal to, पोलर कोऑर्डिनेट r आणि थीटा ने डिनोट करतो आपण. यामध्ये 2 आणि π/4 आहे म्हणजे 2 π/4. याचा अर्थ x r ची व्हॅल्यू 2 आणि थीटाची व्हॅल्यू π/4. अँड फाइंड आउट करायचे आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट. अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट याचं नोटेशन आहे x आणि y ना, म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायची. Using relation between polar and Cartesian coordinate, that is x is equal to r cos theta and y is equal to r sin theta. तर यामध्ये व्हॅल्यू पुट करा. r ची व्हॅल्यू 2a, देयरफॉर
x इज इक्वल टू 2 इंटू कॉस ऑफ थीटा. थीटाची व्हॅल्यू π/4 आहे. π/4 याला सिम्प्लिफाय करा. x इज इक्वल टू 2 इंटू कॉस π/4 दॅट इज 1/√2. x इज इक्वल टू 2 इंटू 1/√2. सेम y साठी पण सॉल्व करता येईल. y इज इक्वल टू r दॅट इज द 2 साइन ऑफ π/4. थीटा इज इक्वल टू π/4 गिवन आहे. देअरफॉर y इज इक्वल टू 2 इंटू साइन π/4 1/√2. आता पहा x इज इक्वल टू 2 इंटू 1/√2 आहे. y इज इक्वल टू 2 इंटू 1/√2 आहे. याला पण सिम्प्लिफाय करता येईल. देअरफॉर x इज इक्वल टू हियर √2 इंटू √2 है ना. 2 म्हणजेच √2 इंटू √2 डिवायडेड बाय √2. एक √2 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे एक्सची व्हॅल्यू येते √2. सिमिलरली y साठी पण सिम्प्लिफिकेशन करता येईल. हियर y इज इक्वल टू हा जो काही 2 आहे त्याला आपण स्प्लिट करूया. √2 इंटू √2 अँड डिवायडेड बाय डिनॉमिनेटर दॅट इज द √2. परत यामध्ये पण एक √2 कॅन्सल होऊन जातो म्हणजे y इज इक्वल टू येतो √2. देअरफॉर now this is the x value and this is the y value. Therefore required Cartesian coordinate, that is x and y. Here put the value of x, that is the √2, and here y value √2. Now this is the required solution.